तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी हेल्पलाईन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मृग नक्षत्रात कसं राहील मान्सूनचा पाऊस आणि कसं राहील महाराष्ट्राचं एकूण पाऊसमान. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आज 8 जून 2024 सोमवार, आज दुपारी 1:33 सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करणार आहे. याची समाप्ती 22 जून 2026 पर्यंत मृग नक्षत्र राहणार आहे. या नक्षत्रात एकंदर पाहता पाऊस कसा राहील, तर मित्रांनो, पावसाचा अंदाज असा आहे की या नक्षत्राचं वाहन आहे बेंडूक. कन्या लग्न उदित असून या नक्षत्रात चांगल्या पावसाचे स्वरूप हे पश्चिम महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रात चांगल्या ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता असून जनजीवन विस्कळीत होऊ शकते. त्याचबरोबर या नक्षत्रात प्रामुख्याने काही काळात अतिवृष्टीची शक्यतासुद्धा काही जिल्ह्यात वर्तवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हे नक्षत्र यावर्षी काही जिल्ह्यात उघाडसुद्धा राहणार आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला असाच असणार आहे की मृग नक्षत्रात पावसाचे आगमन होणार असले तरी हवामान तज्ज्ञ आणि कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला जातो की घाईघाईने पेरणी करू नये. पहिल्याच पावसात किंवा पुरेशी ओल नसताना पेरणी केल्यास बियाणे वाया जाण्याची भीती असते. जमिनीत किमान 75 ते 100 मिली पाऊस होण्या इतकी ओल झाली असेल तरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. तर मित्रांनो, या नक्षत्रात असाच पाऊस राहणार आहे. कोठे कमी तर कोठे जास्त सर्वसाधारण पाऊस राहणार आहे आणि सर्वत्र पाऊस राहण्याची शक्यता खूप कमी आहे. तर मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.